दरम्यान आमदारांच्या पगारवाढीवर सर्व स्तरातून टीका केली जात असताना शरद पवारांनी मात्र त्याचं जोरदार समर्थन केलंय। खर्चाच्या तुलनेत आमदारांना मिळणारं मानधन कमी असल्याचं मत शरद पवारांनी नोंदवलंय। उस्मानाबाद बलात्कार प्रकरणी शरद पवारांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांची भेट घेतली। त्यावेळी पत्रकारांची शरद पवारांनी या संदर्भात बातचीत केली आणि आमदारांच्या पगारवाढी संदर्भात सवाल विचारला असता पवारांनी न्यूज चॅनलच्या अँकरच्या पगारावर बोट ठेवलं। आमदाराच्या पगारवाढी संदर्भात पवार नेमकं काय म्हणाले जाणून घेऊया। विधानसभेच्या सदस्याची परिस्थिती ही एक तर त्यांना मुंबईत काही दिवस राहावं लागतं। मुंबईत गेल्याच्या नंतर तिथे विधिमंडळाच्या कामाच्यासाठी काही दिवस ते MLA हॉस्टेल वगैरे इथे राहत असतील, त्यावेळी तुमच्यासारखे लातूरमधला किंवा उस्मानाबादला सहकारी गेल्याच्या नंतर त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालत नाही। साधं भेटले सुद्धा नाही, साधं बोललो सुद्धा नाही, साधे चहाच्या कपालाही महाग झाले वगैरेही कॉमेंट येऊ नये अशी साहजिकच कुणाची इच्छा असते। तर त्यामुळं ते 4-6 महिने त्यांना मुंबई जे राहावं लागतं त्याच्याही काही विचार हा करावा लागतो। त्याच्याशिवाय मतदारसंघामध्ये एखाद दुसरी व्यक्ती 2 व्यक्तीची सेवा होतं, लोक येतात, भेटायला येतात वगैरे वगैरे, बाकी त्यांचं देखभाल करणं त्या सगळ्या गोष्टीच्यासाठी। आणि मी TV च्या चॅनलवर बघत होतो, काही मोठे होते तुमच्या काय म्हणायचं जाती डिस्कशन नाही, जे अँकर्स असतात सगळे मोठे मोठे, साधारण त्या सगळ्यांच्या वेतनाची माहिती मला आहे। सगळ्यांचं वेतन असल्याच्या नंतर ते बघितल्याच्या नंतर यांना आणखी दुरुस्ती करायला संधी आहे।